दवाखाना असो किंवा कुठलंही असो हे कामं करण्याची जबाबदारी आम्ही घेतली. मी एवढं ओरडून का सांगतोय, एवढ्या तळमळीनं का सांगतोय? ही संधी आहे आणि जर बदल घडायचा असेल, आम्ही जर प्रामाणिक प्रयत्न केलाय तर तुम्ही आम्हाला मतदान देणार नाही. मी कोणत्याही गावात गेलो तर लोकांना बोलवतो, अरे बाबा या, मी काय सांगतो ऐकता. मी प्रत्येक गावात आवर्जून सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल मी काम करत, तुम्हाला जर वाटत असेल हे पोरग काहीतरी करन, तुम्हाला जर वाटत असेल हे पोरग निवडून आपले रस्ते होईल, आपले कामं होईल, आपली शाळा सुधरण, आपल्या युवकांचं भविष्य सुधरण, तर मला मतदान द्या, नाहीतर देऊ नका. जर वाटत असेल की हे पोरग काहीतरी काम करल तर मतदान द्या, नाहीतर देऊ नका, असं स्पष्ट सांगितलंय. मी स्पष्ट संदेश प्रत्येक गावात दिलाय, प्रत्येक गावाने चांगला प्रतिसाद दिलाय. फक्त सांगितले तेवढे गाव पॉझिटिव्ह ठेवायचे. आता सगळ्यांनी आपल्या पाहुण्या रावळ्याला, आपल्या मित्राला फोन करून सांगायचे किंवा एवढ्या वेळी मंगेश साबळेला जिल्हा परिषदेवर पाठवायचं आहे. आता तुम्हाला सरपंच केलं, एवढा बोंबाबोंब केला, एवढा बोंबाबोंब केला की पुऱ्या महाराष्ट्रात आपला आवाज झाला. आता जर का तुम्ही जिल्हा परिषद केलं तर बोंबाबोंब तर करणच, पण कामं बी करण. कपडा घ्यायचं मला काम पडणार नाही, साडी नेसायचं मला काम पडणार नाही, ठीक वागायचं काम मला पडणार नाही, गटारात बसायचं काम मला पडणार नाही. एवढंच या ठिकाणी मला सत्तेच्या माध्यमातून सांगायचंय. आणि तुम्हाला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. काही लोक म्हणले आता पक्षात गेला शेतकऱ्यासाठी आवाज उचलणार नाही, काही लोक म्हणले पक्षात गेला आता सत्तेला बोलणार नाही. माझ्या रक्तात ते आहे बापू, कारण मा बाप शेतकरी होता, मी गरिबी पाहिली आहे. त्या लोकांनी मला निवडून दिलं, जे लोक माझ्यासोबत फिरले ते टोपीवाले बाबा हे आज बी माझ्यासोबत फिरू राहिले. त्यांना मी काही उद्धट बोलत नाही, त्यांचे कामं असले की अर्ध्या रात्री धावून पळून जातो. जर का या ठिकाणी या जिल्हा परिषदेवर आपण या ठिकाणी बसवलं तर प्रत्येकाचे कामं करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला मिळेल. तुम्ही म्हणशाल मग ते बी लोक तेच सांगू राहिले, भाजपचा उमेदवार बी तसाच सांगू राहिला, काँग्रेसचा बी तसाच सांगू राहिला, मग आम्ही काय करायचं? त्यांच्यामध्ये, त्यांनी केलेल्या कामामध्ये, मी केलेल्या कामामध्ये तुम्ही फरक जाणवत असेल तर तो बघा. ते काम करतात, ते बैठका घेतात पक्षासाठी, आपण काम करतो, आपण बैठका घेतो शेतकऱ्यांसाठी. या सत्तेत असल्यानंतर देखील एकाही शेतकऱ्यावर अन्याय झाला, एकाही कष्टकऱ्यावर अन्याय झाला तर हा मंगेश साबळे शांत बसणार नाही. एवढाच एक शब्द त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि इथून जी ऊर्जा आपण आता घेऊन जाणार आहोत, ही ऊर्जा प्रत्येक गावामध्ये, विशेषतः ओढत बाजार, बोरगाव आणि पिरबावड्यामध्ये घेऊन जाण्याचं काम मायबापू तुमच्यावर मी सोपवतो. माझा जेवढा प्रयत्न आहे तेवढा मी करतोय. मागच्या 4 दिवसापासून प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक वयस्कर नागरिकाच्या पाया पडून या ठिकाणी सांगतोय. पण पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतो, जर का आता जमलं नाही तर मी माझी चहाची कॅटली धंदा करणार आहे. कारण आता एवढं सांगून मी, एवढे कामं करून मी, एवढे गुन्हे अंगावर घेऊन मी जमत नसेल तर मी याच्यामध्ये सक्सेस नाही असं मला कुठतरी म्हणावं लागेल. बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्ही आता एका ताकदीनं, एका जुटीनं आपण या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आणि तासाभर ते अजून म्हणले, आता निघले म्हणले, 15 मिनिटं लागणार असं त्यांना निघणारा. नाश्ता पाणी झालं सगळ्यांचं, चहा वगैरे, तर थोडा थांबा, चहा काय घ्यायचं असं तुम्ही घ्या, बाकी आहे ते तासाभरात आले की आपण फक्त जाऊ नका कोणी, कारण त्यामध्ये याच्या माग कोण नाही मग असं नाही झालं पाहिजे. आता गरज आहे, पण ते काय म्हणले भाऊ ग्रामपंचायत सारखं करतो ना आम्ही अंधारात करतो ना, इकडून येणारे काही इकडून येणारे, त्याच्यामुळे आपण काही कोणाला फोर्स केला नाही, जास्त करत नाही. आव्हान केलं होतं या म्हणून तुम्ही सगळे आले. मायबाप मी तुमचं ऋण कधी विसरणार नाही. एवढी निवडणूक पुढचे 10 ते 12 दिवस तुम्हाला फक्त आपल्या. तर मंडळी ह्या आहेत मंगेश साबळे. मंगेश साबळे जे मराठा समाजातील एक महत्त्वाचे कार्यकर्ते, मराठा आरक्षण लढ्यामध्ये त्यांनी भरीव अशी कामगिरी केलेली आहे. आणि आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीररित्या प्रवेश केलेला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं लढण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. काल त्यांनी एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की त्यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यासाठी पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास बापू भुमरे हे स्वतः या ठिकाणी येणार असल्याची पोस्ट त्यांनी यावेळेस केली होती. आता विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनात ते शिवसेनेकडनं ही निवडणूक लढतात. आता ही निवडणूक शिवसेनेकडनंच का लढतात? त्यांनी अपक्षच लढलं पाहिजे अशा देखील पोस्ट आणि पोस्टच्या नंतर कमेंट्स या काही मंडळींनी केल्या.
कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश न करता तुम्ही निवडणूक लढा असं त्यांना सांगण्यात आलं. काही मंडळींनी तशा सूचना देखील केल्या, काही प्रेक्षकांनी तशा सूचना केल्या, पण त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला स्वीकारलेला आहे. त्यांना पक्षामध्ये घेऊन पक्षाने त्यांना उमेदवारी देखील जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भाने दिलेली आहे. वडोद बाजार गटामधून, जिल्हा परिषद गटामधून ते ही निवडणूक लढत आहेत, तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे. वडोद बाजार गटामधील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपण सज्ज आहोत, आपण अर्ज भरतो आहोत असं देखील ते ह्यावेळेस म्हणतात. आणि या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना त्यांनी यावेळेस उद्देशून काही महत्त्वाचे सल्ले, काही महत्त्वाची माहिती ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांचं म्हणणं आहे की आता आपण लोकसभेला लढलो होतो, लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्ही मतदान केलं, विधानसभेला काही कारणांमुळे आपल्याला माघार घ्यावी लागली, पण आता आपण जिल्हा परिषदेला लढतो आहोत आणि आता यावेळेस तुम्ही सर्वांनी आपल्याला निवडून द्यावं आणि ज्या पद्धतीनं आपण काम करत आलेलो आहे त्याच पद्धतीनं आपण काम करणार आहोत असं देखील त्यांनी यावेळेस उपस्थित बंधू भगिनींना यावेळेस उद्देशून म्हटलेलं आहे. तर मंडळी, सरपंच असलेले मंगेश साबळे आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावतात. निश्चितच एक मोठा जनाधार हा त्यांच्या सोबत असल्याचं बघायला मिळतं. त्यांचे प्रत्येक व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, पण व्हिडिओ व्हायरल होतात, त्यांचे फोटोज लोकांना आवडतात, त्यांचे व्हिडिओज लोकांना आवडतात, त्यांचं बोलणं लोकांना आवडतं, याचा अर्थ तितकं मतदान होईलच का? तर तसे आपण खूप सारे अनुभव किंवा खूप सारे उदाहरणं बघितलेले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरसेवक म्हणजेच महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुण्यातून रुपाली पाटील ज्या 2 प्रभागातून निवडणूक लढवत होत्या, त्या 2ही प्रभागात त्यांना पराभव पत्करावा लागलेला. तेव्हा काल अशा पद्धतीचं एक व्हिडिओ देखील बनवण्यात आला की तुमच्या सोशल मीडियावरती 2.5 लाख व्ह्यूज, पण 2ही प्रभागामध्ये पराभव, आणि त्या ठिकाणी रुपाली पाटील यांचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला. तर जे व्ह्यूज किंवा जे फोटोज आणि ज्या लाईक्स सोशल मीडियामधील मंडळींना, नेत्यांना, राजकीय मंडळींना मिळतात, तितकीच मतं किंवा तितकंच मतदान होईल याची कुठली शाश्वती नसते. परंतु एक चांगलं काम करणारा, उमेदीचा तरुण आणि आपल्या कामाने प्रभावित करणारा तरुण, त्याचबरोबर शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना घाम फोडणारा तरुण आणि आपल्यापेक्षा मातब्बर असलेल्या नेत्यांवर बिनदिक्कतपणे चढाई करणारा तरुण म्हणून मंगेश साबळे यांच्याकडे पाहिलं जातं. तर मंडळी, वडोद बाजार या गटातून ते आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. ते निवडून येतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमची मतं कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.